सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस. त्या निमित्त तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा. तसं पाहिलं तर नवरात्रीचा संबंध हा आपल्याला डायरेक्ट कृषी संस्कृतीशी जोडता येतो. कारण जुन्या काळामध्ये, पुरातन काळामध्ये एकमेव असं शेती हे एकमेव असं साधन होतं जगण्याचं. त्यामुळे धान पेरणं, आपल्या घरामध्ये घट मांडणं, धान पेरणं आणि त्या घटामध्ये पाणी ठेवणं आणि त्यानंतर 9 दिवस देवीसहितच त्या धानाची सुद्धा पूजा करणं, हे त्यातलं एक प्रतीक आपल्याला म्हणता येईल. आणि 10व्या दिवशी ते धान काढल्यानंतर ते मग देवाच्या चरणी अर्पण करणं किंवा एकमेकांना भेट बनवून देणं, हे सगळे आपण बघितलेलंच आहे. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे आपला नवरात्राचं हे स्वरूप आहे, जे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थोडक्यात विवेचन करणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची हे मी का म्हणते हे थोड्या वेळातच तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर आपण बघितलं की नवरात्र म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती दीपमाळ, देवीचं मंदिर, गोंधळ, जागरण, संबळ, तसेच परडी किंवा कवड्याची माळ. परडीला सुद्धा एक विशेष असं महत्त्व होतं की आपण जोगवा मागायचा. जोगवा हा सुद्धा नवरात्रीचा भाग आहे. आपण जोगवा मागायचा घरोघर आणि ते जमलेलं जे पीठ आहे ते एखाद्या परडीमध्ये, एखाद्या मंदिराच्या बाहेर बसलेल्या त्या परड्यांमध्ये पूजा करून ते ठिकाणी अर्पण करायचं. आणि ही परडीसुद्धा तुम्ही पहा की मातंग समाजाच्या महिलांना त्याचा मान होता. म्हणजे काही गोष्टी अशा पद्धतीने अतिशय जाणीवपूर्वक आपल्या संस्कृतीमध्ये होत्या की जेणेकरून समाजामधली जी जातीयता आहे, समाजामध्ये जो जातीभाव आहे तो काही प्रमाणात का होत नाही, कमी व्हावा, हा त्यामागचा कदाचित उद्देश असेल. हे सगळं असताना आपण बघितलं की आपला जो नवरात्र आहे आजच्या काळामध्ये याला वेगळं असं वळण लागलेलं आपल्याला दिसतं. हे मी का बोलते, कारण आपण पाहतो आजकाल ज्या महिला आहेत त्या 9 दिवसांच्या 9 साड्या नेसणे किंवा मग पायात चप्पल न घालणे, तर ह्याचा आणि नवरात्रीचा काहीही संबंध नाही. मी जे तुम्हाला सांगितले त्या पद्धतीचाच आपल्या नवरात्रीचं स्वरूप आहे. त्यानंतर ही जी झालेली आहे ती घुसखोरी झालेली आहे बाहेरच्या राज्याची आणि ती त्यांनी त्यांच्या स्वार्थापायी केलेली आहे. समजा 9 दिवसाच्या 9 साड्या आणि त्यातल्या 2 साड्या आपल्याकडे नसतील तर महिला त्या दुकानातून विकत आणतात. मग विचार करा की दुकानदार कोण असतो. बहुजनांमध्ये किती लोक आहेत ज्यांची साड्यांची दुकानं आहेत किंवा असतीलही, तर साड्या कुठून येतात? साड्यांच्या मिल जास्तीत जास्त गुजरातला आहेत. म्हणजे याचा फायदा इनडायरेक्टली कोणाला होतो? जेवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्याच्यात 50% महिला गृहीत धरा, 50% मधल्या 25% ते उपवास किंवा नवरात्र करत असतील, त्यातल्या पुन्हा 50% जर महिला साड्या घेत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती पैसा आपल्या घरातून खर्च होत असेल आणि त्यांना फायदा होत असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे चप्पल सोडणे. तर चप्पल सोडायची गरजच नाही तुम्हाला सांगते, कारण चप्पलचा आणि नवरात्रीचा काहीही संबंध नाही. ते अतिशय पुरातन काळामध्ये तसं होतं की अगदी मग तेव्हा तर लोक गादीवर सुद्धा बसत नव्हते. म्हणजे गादीवर बसायचं नाही, जमिनीवर झोपायचं, चप्पल घालायची नाही. पण आजकाल याकडे सुद्धा फॅशन म्हणून बघितलं जातं. तर सोडायचंच असेल तर मनातला वाईट विचार सोडा. पुरुषांनी, मुलांनी व्यसनं सोडा की मी आता नवरात्रीनिमित्त हे माझं व्यसन मी कायम सोडणार आहे, अशा काही पद्धतीचा आपण विचार केला पाहिजे. पण नसलेली ही घुसखोरी या ठिकाणी आता झालेली आहे. आपण बघतो की सीमोल्लंघन याला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व होतं की जुन्या काळामध्ये लोक एकमेकांना सोनं नाणं गिफ्ट द्यायचे. राजा महाराजांच्या काळामध्ये शस्त्रपूजन करायचे आणि सीमेपर्यंत जायचे आपल्या, आणि त्यानंतर ते लोकही त्यांच्या सीमेपर्यंत यायचे आणि एकमेकांना गळा भेट द्यायचे. आक्रमण आता म्हणजे आजच्या दिवशी तरी ते होणार नाही, शस्त्रपूजन करायचं आणि त्यांना भेट द्यायची. हा सीमोल्लंघनाचा इतिहास आहे. कालांतराने सोनं चांदी देणं परवडत नव्हतं. मग आपट्याची पानं गिफ्ट दिली जायची किंवा झाडं दिली जायची. आमच्याकडे हे झाड आहे तर तुम्हाला, तुमच्याकडून हे झाड आम्हाला. हा सीमोल्लंघनाचा इतिहास आहे दसऱ्याच्या दिवशीचा. मग ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी का सांगते, आता मूळ मुद्द्याकडे येते. आता मला जे सांगायचं होतं ते सगळ्यात मोठं ते म्हणजे दांडिया. कारण दांडिया ही आपल्या संस्कृतीत झालेली घुसखोरी आहे. दांडियाचा जो महाराष्ट्रामध्ये नवरात्र आहे, मी सांगितलं की आपला जो प्रकार आहे तो गोंधळ जागरण आहे आणि त्याला संबळाला महत्त्व आहे.
पण या ठिकाणी दांडिया नावाची संस्कृती आपल्यामध्ये घुसली आणि यांनी आजची जी तरुणाई आहे ती अतिशय भरकटलेली आहे. मी जे यापुढे बोलणार आहे, माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा होता की आपल्या मुलांना आपण सांभाळलं पाहिजे. मोठमोठ्या शहरांमध्ये धक्कादायक असे आकडे आलेले आहेत. काल परवा मी एक बातमी पाहिली, त्यानंतरच मी ठरवलं की मी हा विषय मांडणार आहे. ती बातमी अशी होती की नवरात्रीच्या 9 दिवसात कॉन्डोमची विक्रमी विक्री. मग विचार करा, आपले लेकरं जेव्हा दांडियाला जातात तेव्हा ते रात्री किती वाजता परत येतात, तिथं गेल्यानंतर ते नेमकं काय करतात, हे सगळं आईवडिलांनी सांभाळलं पाहिजे. आईवडिलांनी त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. एवढंच नाही तर जानेवारी महिन्यामध्ये अवैध गर्भपात सगळ्यात जास्त होतात. मला कुठल्याही संस्कृतीला ब्लेम करायचं नाही, कुठल्याही राज्याला मला यातून टार्गेट करायचं नाही, पण हे जे काही दांडिया वाईट आहे असे मी म्हणत नाही, पण या दांडियाच्या नावाखाली हे जे काही नंगानाच चालू आहे आणि त्याला आपली मुलं बळी पडत आहेत, यासाठी आपल्या पालकांनी तरी निदान काळजी घ्या.